लेआउटमधील रस्ते व ओपन स्पेस मोकळे करा. साईनगर वासियांचे पत्र परिषदेतून नगर परिषदेला आवाहन. शहरातील विजासन रोडवरील साईनगर लेआउटमधील काही रस्ते व 2 ओपन स्पेस वैयक्तिक वापरामुळे बंद पडलेले आहे. या संदर्भात लेआउटमधील नागरिकांनी नगर परिषद, तहसील कार्यालय तथा जिल्हाधिकारी कार्यालयात अनेकदा निवेदने व स्मरणपत्रे दिलेली आहे. याविषयी नगर विकास मंत्रालयाला सुद्धा निवेदन देण्यात आले आहे. मात्र याकडे संबंधित विभागांकडून सतत दुर्लक्ष करून याची दखल घेण्यात न आल्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. संबंधित विभागांनी याची त्वरित दखल घेऊन लेआउटमधील रस्ते व ओपन स्पेस नागरिकांसाठी त्वरित मोकळे करून द्यावे अशी मागणी करून याची दखल न घेतल्यास या विरोधात लोकशाही पद्धतीने आंदोलन करावे लागेल असा इशारा साईनगर येथील नागरिकांनी घेतलेल्या एका पत्र परिषदेतून देण्यात आला आहे. भूमापन क्रमांक 63 व 68 मध्ये साईनगर वसलेले आहे. या लेआउटमधील काही रस्ते व ओपन स्पेस अवैध बांधकामामुळे बंद पडले असल्याचा आरोप पत्र परिषदेतून करण्यात आला आहे. याबाबत वारंवार नगर परिषद कार्यालयाकडे निवेदन सादर करून याचा पाठपुरावा करण्यात आल्याचे पत्र परिषदेतून सांगण्यात आले. बंद पडलेले रस्ते व ओपन स्पेस खुले करून देण्यासाठी येथील नागरिकांनी नगर परिषदेकडे सतत पाठपुरावा केला. मात्र नगर परिषदेकडून याकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोपही पत्र परिषदेतून करण्यात आला आहे. या विषयाची आवश्यक कागदपत्रे सुद्धा नगर परिषदेला सादर करण्यात आल्याचे सांगण्यात आले. याविषयी नगर परिषद तर्फे येथील नागरिकांना ही समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन देण्यात आले. मात्र प्रत्यक्षात सदर कार्यालयाकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचे सांगण्यात आले. नगर परिषदेने याकडे लक्ष देऊन लेआउटमधील बंद पडलेले रस्ते व ओपन स्पेस त्वरित मोकळे करून द्यावे अशी मागणी पत्र परिषदेतून येथील नागरिकांनी केली आहे. पत्र परिषदेला अशोक हजारे, किशोर वांड्रे, गजानन खामनकर, सुनंदा हजारे, AM देशमुख, प्रकाश खासरे, सुहास कोल्हे, हरिहर येलकर, राजकुमार हातझाडे, मुकेश रोकडे, गणपत उमाटे, वर्षा कोल्हे, भूमिका रोकडे, भारती वांड्रे, वनिता उमाटे, वैशाली खासरे, नीता बुरटकर, प्राची खामणकर, विद्या हातझाडे, वैशाली देशमुख, पूजा येलकर, वैशाली झाडे आदी उपस्थित होते.